यवतमाळ जिल्ह्यात 35 शेतकऱ्यांची मका लागवडीसाठी फसवणूक, 120 एकरातील पीक वाया। यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील आयुषी ॲग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून 120 एकर क्षेत्रावर मका लागवड केली होती। मात्र या लागवडीला अपेक्षित असे यश आले नाही। बहुतांश शेतकऱ्यांमध्ये एका शेतामध्ये मका कणसालाच आला नाही आणि जे कणीस आले ते अत्यंत कमी आणि निकृष्ट दर्जाचे होते। परिणामी प्रत्येक शेतकऱ्याचे 1 लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे। आयुषी ॲग्रोटेक कंपनीने बियाणे स्वखर्चाने देऊन जाण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। फोन उचलणेही बंद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच पालकमंत्र्यांकडे दाद मागितली आहे। त्यांनी मागणी केली आहे की कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी। या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण आहे। कृषी विभाग आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ।